नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 सिलेंडर मिळणार आहेत आणि या संदर्भातला GR 30 जुलै रोजी निघाला आहे आणि योजना सुरू झालेली आहे। कोणती कुटुंब या योजनेसाठी प्राप्त आहेत, कोणाकोणाला याचा लाभ मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या GR मधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स या व्हिडिओवर तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील। तुम्ही इथे पाहू शकता, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा GR 30 जुलै 2024 रोजी निघालेला आहे। कोणकोणते महत्त्वपूर्ण अपडेट्स या GR मध्ये आलेले आहेत ते आता आपण समजून घेऊया। देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानाबाबत सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबातील गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू केले आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता इथे शासन निर्णयात त्यांनी असं लिहिलं आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल। इथे तुम्ही लक्षात घ्या, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिला पात्र आहेतच मोफत सिलेंडरसाठी, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्यांना हप्ता मिळणार आहे त्यांच्या कुटुंबाला सुद्धा वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। आता इथे पुढच्या पानावर लाभार्थ्यांची पात्रता दिलेली आहे। यामध्ये त्यांनी कोण महिला पात्र आहेत, कोणाकोणाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे ते आता आपण इथे समजून घेऊया। आता लाभार्थ्याची पात्रतामध्ये पहिल्याच कॉलम मध्ये असं म्हटलं आहे की सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। म्हणजेच तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर असणे जरुरी आहे। दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला आहे की सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। म्हणजेच मुख्यमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत। त्याच्यानंतर लगेचच पुढे त्यांनी असे म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांचे अर्ज मंजूर झाले असतील त्यांच्या कुटुंबाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच चौथा मुद्दा त्यांनी असा मांडला आहे की एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। म्हणजे तुमच्या कुटुंबाचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डामध्ये फक्त एकाच लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच एका रेशन कार्डावरती वर्षाला 3 सिलेंडर एकाच लाभार्थ्याला मिळतील, हे लक्षात असू द्या। इथे 5व्या पॉइंट मध्ये त्यांनी असे म्हटले आहे की सदर लाभ केवळ 42.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय आहे। अशा प्रकारे त्यांनी इथे वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर साठीचे पात्रतेचे निकष लावलेले आहेत। आता पुढे त्यांनी योजनेची कार्यपद्धती दिलेली आहे ती सुद्धा आपण इथे पाहूया।
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी कोणती कार्यपद्धती आहे ती त्यांनी इथे सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्यासाठी काय कार्यपद्धती आहे ती सुद्धा आपण समजावून घेऊया। आता कशा प्रकारे तुम्हाला इथे गॅस मिळेल हे इथे त्यांनी पहिल्या पॉइंटला सांगितलेलं आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। तशाच प्रकारे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। दुसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी इथे असं सांगितलं आहे की सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी रुपये 830 ग्राहकांकडून घेतली जाते आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रुपये 300 सबसिडी हे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। आता त्यांना इथे तिसऱ्या पॉइंटमध्ये आपल्याला असं सांगायचं आहे की त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य सरकारकडून द्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। म्हणजे इथे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे अगोदर द्यावे लागणार आहेत। गॅस सिलेंडरचे 530 रुपये जर तुम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत असाल तरी तुम्हाला इथे पहिले 530 रुपये भरावे लागणार आहे आणि नंतर सरकार आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये 530 रुपये जमा करणार आहेत। तसेच तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी। तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी। 4 नंबरच्या पॉइंटमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। 5 नंबरच्या पॉइंटमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिलेंडरच्या किमतीमध्ये थोडाफार फरक असू शकतो आणि जी काही प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम आहे ती कंपनीला सरकार देणार आहे। 6 नंबरच्या पॉइंटमध्ये ते असं म्हणतायत की नियंत्रक, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्न वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाचे प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीत प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारसीसह देयक इथे वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे। म्हणजे जी येथे लाभार्थ्यांची यादी आहे ती तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडे द्यावी। अशा प्रकारची कार्यपद्धती राहील उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थी महिलांसाठी। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांसाठी काय काय कार्यपद्धती आहे ती आपण इथे समजून घेऊया। यामध्ये पहिल्या पॉइंटमध्ये ते असं म्हणतात की राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल। म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांना सुद्धा हे मोफत सिलेंडर तेल कंपन्यांमार्फतच देणार आहेत। म्हणजे तुम्हाला अगोदर गॅसचे पैसे असतील ते भरावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। तर यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या समित्या नेमल्या आहेत। म्हणजे याचा जो लाभ आहे तो रेशन कार्डनुसार भेटणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा पॉइंट इथे अधोरेखित करावासा वाटतो। त्याने इथे असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी। त्याच्यानंतर राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे रुपये 830 प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणद्वारे डीबीटीद्वारे जमा करावी। म्हणजे तुम्हाला इथे सिलेंडरचे पहिल्यांदा पैसे भरावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सबसिडी मार्फत राज्य शासनाकडून डीबीटीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल। याचा अर्थ असा आहे की 1 जुलै 2024 नंतर जे कोणी नवीन गॅस घेतील, नव्याने गॅस जोडणी सुरू करतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। फक्त 1 जुलै 2024 पूर्वी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। आता इथे आणखी एक पॉइंट त्यांनी दिलेला आहे। दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत।
याचा अर्थ असा होतो की आता काही जण लगेचच रेशन कार्ड विभक्त करायला बघतील, रेशन कार्ड वेगवेगळे करायला लागतील. तर त्यांच्यासाठी इथं त्यांनी म्हटलं आहे की 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिकांना याचा लाभ होणार नाही. फक्त 1 जुलै 2024 पर्यंत जेवढे शिधापत्रिका धारक आहेत तेच या योजनेत पात्र होणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफतसाठीचा हा जी.आर. दिनांक 30 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या जी.आर. पोर्टलवर आलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जी.आर. पोर्टलवर जाऊन पाहू शकता.